पुण्यामध्ये जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्यामुळे आईनेच या मुलांचा खून केलाय। घराच्या छतावरच्या पाण्याच्या टाकीत या जुळ्या मुलांना बुडवून मारलेलं आहे। पुणे सोलापूर रस्त्यावर थेऊर परिसरात ही सगळी धक्कादायक घटना घडली आहे। जुळ्या मुलांना टाकीत बुडवल्यानंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला। लोणी काळभोर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे। तिच्या भावानं या सगळ्या संदर्भात काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे। आरोपी महिलेचे पती सांगलीतल्या एका बँकेत कामाला आहेत। सध्या ती माहेरी राहत होती। तिचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता आणि विवाहानंतर 10 वर्ष अपत्य प्राप्ती झाली नव्हती। या दाम्पत्याने कृत्रिम गर्भधारणेचा निर्णय घेतला। टेस्ट ट्यूबद्वारे 2 मुलांना जन्म सुद्धा दिला। जुळी मुलं 2 महिन्यांची होती, पण त्यांची वाढ नीट होत नव्हती, त्यामुळे महिला प्रचंड तणावात होती। मंगळवारी सकाळी 6:45च्या सुमारास ही महिला जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेली। त्यानंतर दोघांना पाण्याच्या टाकीत बुडवलं आणि तिने सुद्धा पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या भागातल्या एका रहिवाशाने या सगळ्या घटनेची माहिती तिच्या भावाला दिली। मुलांसह महिलेला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आलं। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता। संबंधित महिलेला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। तिच्या भावाच्याच फिर्यादीवरून या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात नेमकं पुढचं पाऊल काय उचललंय? आहे जो अतिशय धक्कादायक आहे। स्वतःच्या आईनेच जुळ्या मुलांची पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून हत्या केलेली आहे आणि तिच्या भावाने ही सगळी फिर्याद दिलेली आहे। पुढला सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। प्राथमिक जी अटक आहे ते सुद्धा करण्यात आलेली आहे। या महिलेची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे सुद्धा काही तपासातून समोर येते। मात्र आता नेमकी आणखी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नात्याला काळीमा फासणारी ही सगळी घटना आपल्याला घडलेली पाहायला मिळते। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी। पुण्यामध्ये जुळ्या मुलांची आईनंच हत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे। या टेस्ट ट्यूब बेबीद्वारे झालेल्या दोन्ही जुळ्या मुलांची वाढ नीट होत नव्हती आणि त्यामुळे तणावात असलेल्या आईनं जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवलं, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला होता।